सुवर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। साताऱ्यातल्या फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट। मानसिक छळाचा आरोप असलेल्या प्रशांत बनकरला पहाटे 4 वाजता पुण्यातून पोलिसांकडून अटक। तर प्रशांत बनकर मित्राच्या फार्म हाऊसमध्ये लपून बसला होता। संबंधित महिला डॉक्टरनं प्रशांतला प्रपोज केलं होतं। प्रशांत बनकरनं मात्र नकार दिला होता। संबंधित महिला डॉक्टर कायम तणावात असायच्या, आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीची माहिती। 24 तासानंतरही निलंबित पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरारच। गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याची माहिती। फलटणमधील मयत महिला डॉक्टरवरती स्थानिक सत्ताधाऱ्यांचा दबाव होता। माजी खासदार निंबाळकरांचे 2 पीए महिला डॉक्टरला भेटले होते। पीए आणि नागरिक राजेंद्र शिंदे महिला डॉक्टरला भेटले होते। अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। फलटण प्रकरणातील पोलीस अधिकारी राजकीय नेत्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे। पीआय महाडिकांना बेड्या ठोकल्या पाहिजे। दोन्ही पीएससह माजी खासदारांनाही आरोपी केलं पाहिजे, अंबादास दानवेंची मागणी। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण कोणीही खासदार असो किंवा त्यांचे पीए असो आरोपी झाले पाहिजेत। दबाव टाकणारे जे कोणी असतील ते तपासातून समोर येतील, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। फलटणमधील आत्महत्या प्रकरणाची सखोल तपास करून पोलिसांनी सत्य समोर आणावं। आत्महत्येच्या घटनेला राजकीय वळण देण्याचा प्रकार योग्य नाहीये, रणजित नाईक निंबाळकर यांची प्रतिक्रिया। अत्यंत असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू आहे। पोलिसांना राजकीय पक्षांचे चाकर असल्यासारखं राबवलं जात आहे। अशा कारभारामुळे फलटण आणि मुंबईसारख्या घटना घडत राहतील, राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। फडणवीसांकडे गृह खातं आल्यापासून कायदा सुव्यवस्था महिला सुरक्षेकडे लक्ष नाहीये। विरोधी पक्षांविरोधात कारस्थानं करण्यासाठी फडणवीसांनी पोलीस खातं उघडून ठेवलंय, संजय राऊतांचा हल्लाबोल। हे उद्धवजींचं सरकार नाहीये, देवाभाऊंचं कायद्याचं राज्य आहे। वाजेंच्या वसुली नाही तर लोकांच्या सेवेसाठी देवाभाऊंचं सरकार आहे। संजय राऊतांच्या फलटण प्रकरणावरील टीकेवरून नवनाथ बन यांचा पलटवार। तर पालघरमध्ये साधू मारले गेले तेव्हा गप्प होता का, बन यांची टीका। फलटण प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून तातडीनं निर्णय। दोषी कुणीही असला तरी त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी। ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो। दिल्लीमध्ये भेट होते तेव्हा ती विकासावरच असते, मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। नगरविकास खात्याच्या कामांसंदर्भात एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी। शिंदेंच्या दौऱ्याला राजकीय संदर्भ जोडण्याची गरज नाहीये, बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट, 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न। सूत्रांची माहिती तर मवियामध्ये मतांची फाटाफूट झाल्यास फायदा होण्याचा भाजपचा अंदाज। ठाकरे बंधूंच्या समीकरणावर देखील राजकीय गणित ठरणार, सूत्रांची माहिती। भाजपनं कितीही गर्जना केल्या तरी मुंबई पालिकेमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर बसणार। मुंबई ठाण्यात भाजप आणि मिंदे गटाला पराभव दिसतोय, संजय राऊतांचा निशाणा। संजय राऊतांना केदारनाथ नाही तर थेट हिमालयात राजकीय संन्यास घ्यावा लागेल। टेकवर चालणाऱ्या ठाकरे गटाचं अस्तित्व संपणार। मुंबईकर महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकवणारच, नवनाथ बन यांचा निशाणा। आम्हाला भाजपसारखं फोडाफोडी करावी लागणार नाहीये, आमच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल, राऊतांचा विश्वास। तर भावाचे नगरसेवक फोडणाऱ्यांना निवडणुकीमध्ये भोपळा देखील फोडता येणार नाही, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। मीरा भाईंदर, वसई विरार आणि पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। मनसे पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक। अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकारी बैठकीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी। हा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी। 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चासंदर्भात शिवतीर्थवरील बैठकीत राज ठाकरेंचं विधान। शिवतीर्थ निवासस्थानावर राज ठाकरेंची नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? नांदेडमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांचा दादांना सवाल, तर कर्जमाफी करणार नाही असं कधी सरकार म्हणालं नाही, योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू, अजितदादांचं स्पष्टीकरण। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामध्ये धंगेकरांकडून मोहोळ यांच्यावरती आरोप केले जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। फडणवीस चाणाक्ष राजकारणी मोहोळ यांना जाब विचारतील। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांचा दावा। फडणवीस खऱ्याला खरं करणारे, धंगेकरांकडून फडणवीसांचं कौतुक। फडणवीसांनी मोहोळ यांना बोलावून घेतलं, हे भेटायला गेले नव्हते मुरलीधर मोहोळ आणि फडणवीस भेटीवरती धंगेकरांचं विधान। तर मोहोळ यांच्या प्रतिज्ञापत्रात 6 ते 7 गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख। रवींद्र धंगेकरांचं मुरलीधर मोहोळ यांना प्रत्युत्तर।
रवींद्र धंगेकरांबाबत माझ्याकडून निरोप गेला आहे. महायुतीमध्ये मिठाचा खडा नको असा पक्षाचा निरोप आहे, त्यांना दिला आहे. धंगेकरांच्या मोहोळ यांच्यावरील आरोपांवर शिंदेंची प्रतिक्रिया. स्थानिक राजकारणातून धंगेकरांची मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका. आमच्याकडेही 1000 विषय, मात्र आम्हाला महायुतीमध्ये मतभेद निर्माण करायचे नाहीयेत. बावनकुळेंची धंगेकरांवर टीका. गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार मीच, काही नव्हतं तेव्हापासून आम्ही राजकारणात सोबत होतो. टीपी मुंडे यांचं वक्तव्य. मुंडे बंधू भगिनी गोपीनाथ मुंडेंचे वारसदार नाहीत. मुंडे बंधू भगिनी फक्त प्रॉपर्टीचे वारसदार. बीडची जनता गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार. मुंडे बंधू भगिनी फक्त खंडणी वसूल करतात. सारंगी महाजन यांची टीका. मुंबईमध्ये सणांच्या माध्यमातून जातीय राजकारण. मुंबईमध्ये फराळ वाटताना जातीय राजकारण केलं जातं. या खासदार वर्षा गायकवाड यांची महायुतीवर टीका. घर की मुर्गी दाल बराबर बाहेरून आणलेले सावजी चिकन. भाजपात वाढलेल्या इनकमिंगवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कान टोचले. जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्याचा पक्षाला सल्ला. नितीन गडकरी हे कायम कान टोचण्याच्या भूमिकेत असतात. त्यांनी कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का हे पाहायला पाहिजे. गडकरींच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. नितीनजींचं मार्गदर्शन आमचं बळ आहे. सोनियाची गुलामी तुमचं दुर्भाग्य. बाळासाहेबांनी करप्शन क्वीन म्हटलं. त्याच सोनियांच्या चाकरीमध्ये संजय राऊत. राऊतांच्या गडकरींवरील वक्तव्यानंतर बन यांची टीका. पक्षात राहून बेईमानी करणाऱ्यांना घरात घुसून मारू. भंडाऱ्यातील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना काँग्रेस नेते नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य. एकीकडे मंत्री राहता आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयालाच आव्हान देता, हा राजकीय विनोद आहे. 2 सप्टेंबरच्या GR-वरून भुजबळांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा निशाणा. भुजबळांचं वागणं पक्षाच्या शिस्तीत बसत नाही. सोळंकेंची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्या होणारा मंगळवेढा दौरा रद्द. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा पुढे ढकलण्यात आला. अमित शहांच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला. आता 2 नोव्हेंबरला पुतळ्याचं अनावरण केलं जाणार. भंडारा जिल्ह्यामध्ये एका नेत्याने 20% कमिशन घेतलं. भाजप आमदार परिणय फुकेंचा आरोप. तर परिणय फुके यांचा रोख नेमका कोणाकडे असा सवाल उपस्थित. सपकाळ यांनी चांगल्या महिलांना एड्स झाल्याचं दाखवत अनुदान लाटलं. आमदार संजय गायकवाड यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर खळबळजनक आरोप. सपकाळ यांच्या डिफेंडर गाड्या वाटपाच्या आरोपांनंतर संजय गायकवाड चांगलेच आक्रमक. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या कार्यकाळात नागरिकांचा भ्रमनिरास झाला. पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा दावा. तुम्ही मला नाकारलं पण मी तुम्हाला नाकारलेलं नाही. वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेशानंतर राज ठाकरेंना टोला. तर माझ्या पक्षप्रवेशामुळे अनेकांना त्यांचं नुकसान होण्याची भीती, त्याचमुळे पक्षप्रवेश थांबवण्याचे प्रयत्न झाले. खेडेकरांचा आरोप. नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरण. रोहित पवार यांनी यशवंत बिवलकरांवर केलेल्या आरोपामध्ये तथ्य असल्याचं समोर. वन विभागाच्या चौकशीचा अहवाल समोर. बिवलकरांनी 1400 कोटींची फसवणूक केल्याचं अहवालामध्ये नमूद. दादांच्या राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यासह तिघांचा आज भाजपात पक्षप्रवेश. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. देशमुख कुटुंबाने यंदाची दिवाळी साजरी केली नाही. सगळं आयुष्यच अंधारमय झालंय. धनंजय देशमुखांचं वक्तव्य. तर पवारांची भेट घेऊन केसची प्रोसेस कुठपर्यंत आली ती चर्चा केली. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांची माहिती. निलेश घावळची जप्त केलेली गाडी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये. अहिलानगरच्या करडामधून जप्त केलेली स्कॉर्पिओ गाडी. घावळने करडामध्ये उसाच्या शेतात गाडी लपवली होती. ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महायुतीला डिवचवणारे बॅनर. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख तुषार रसाळ यांच्याकडून बॅनरबाजी. जिथे फायदा तिथे युती करू. बॅनरमधून महायुतीला टोला. राज्यातील महापालिकांमध्ये आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा. पुढील आठवडाभरात सोडत काढणार असल्याची माहिती. दिवाळीची धामधूम संपताच 28 महापालिकांच्या निवडणुकांची अंतिम तयारी सुरू. नंदुरबार जिल्ह्यामध्ये महायुती होणार. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांचा दुजोरा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचे जवळपास निश्चित. नागपुरात सरकारी कार्यक्रमात नितीन गडकरींसमोर पोस्ट मास्टर जनरल पदावरून महिला अधिकाऱ्यांची धुसफूस. पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांची कर्नाटक घारवाडला बदली. तर नवी मुंबईच्या सुचिता जोशींकडे नागपूरचा प्रभार. मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवरती उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती
जलद मार्गावरती सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक, तर ठाणे ते वाशी दरम्यानची सर्व अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर सेवा 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार. दरम्यान आज पश्चिम रेल्वेवरती रात्रकालीन मेगा ब्लॉक असणार. मुंबईमध्ये पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. मुंबईसह राज्यातील अनेक भागात गडगडाटासह वादळी पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा इशारा. ऑक्टोबरमध्ये मुंबईतील हवा प्रदूषकाच्या पातळीमध्ये यावर्षीतील सर्वाधिक वाढ. 18 ते 22 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्वाधिक दूषित हवेची नोंद. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर संस्थेचं विश्लेषण. मरीन ड्राईव्ह ते विरार प्रवास आता सुसाट होणार. उत्तन वसई सी लिंकला पर्यावरण विभागाची अंतिम मंजुरी. वाढवण बंदर दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर सोबत थेट जोडणी होणार. जालन्यातील बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस. पंकज मुंडे, संजय राठोड, अतुल सावे उपोषणस्थळी भेट देणार. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. बच्चू कडूंच्या नागपुरातील महाएल्गार आंदोलनासाठी महिलांकडून वर्गणी जमा करण्यास सुरुवात. बच्चू कडू यांच्याकडून 28 ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये महाएल्गार मोर्चाचं आयोजन. घरोघरी जाऊन झोळीमध्ये वर्गणी गोळा करण्याचं काम सुरू. चंदगडमध्ये आमदार शिवाजीराव पाटलांकडून भाऊबीज सोहळा, तर भाजप महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांची उपस्थिती. मतदारसंघात मोफत रुग्णवाहिका आणि विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बसची सेवा देण्याची शिवाजीराव पाटलांची घोषणा. डोंबिवलीमध्ये 2 भावंडांकडून लहान भावावर हल्ला. गर्भवती पत्नीलाही भर रस्त्यात मारहाण. घरगुती वादातून बांबू आणि दगडानं भावाला मारहाण. मानपाडा पोलिसात दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल. पुण्यात पुढील 2 दिवस येलो अलर्ट. ऑक्टोबर हीटमुळे वाढलेल्या उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा दिलासा. पुढील 2 दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. सोलापूर शहर आणि जिल्ह्याला येलो अलर्ट. पुढील 2 दिवस सोलापुरात अवकाळी पावसाचा अंदाज. अरबी समुद्रात वादळ सदृश्य वातावरण. मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा हवामान विभागाचा इशारा. अनेक नौका आश्रयासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदरात दाखल. वाशिमच्या पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची अवस्था बिकट. पुरामुळे बंधाऱ्याचा गेट वाहून गेला. काही गेट मोडकळीस आले तर एकही गेट नसल्यामुळे पाण्याची नासाडी. गडचिरोलीमध्ये पावसामुळे भात पिकाला मोठा फटका. कापणीला असलेल्या भात पिकांचं नुकसान. काही भागात कापूसही भिजला. परभणीच्या सेलू बाजार समितीमध्ये कापूस लिलावाला सुरुवात. पहिल्या दिवशी कापसाला 7,200 प्रति क्विंटलचा दर. अचानक आलेल्या पावसामुळे चांदूर रेल्वे बाजार समितीमध्ये सोयाबीनचं पोतं भिजलं. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं नुकसान. दिवाळीमुळे सोयाबीनची आवक मार्केटमध्ये वाढल्यानं सोयाबीन उघड्यावरती ठेवण्याची वेळ. चाळीसगाव तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यामध्ये 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण. पिकांवर उघरायचं सावट. नांदेडमधील तरुणाला कर्नाटकात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. मारहाणीमध्ये 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती. कर्नाटकातील बिदरच्या नागपुंपल्ली या ठिकाणी गावात घटना घडल्याचं कळतं. विष्णुकांत पांचाळ असं मृत तरुणाचं नाव. नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये लोंढे पितापुत्रांवर आणखी एक गुन्हा दाखल. जमीन संदर्भात खंडणी मागितल्या प्रकरणी लोंढे पितापुत्रांसह 5 जणांवर गुन्हा दाखल. आठवडाभरात लोंढे पितापुत्रांवर खंडणी प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल. पुण्यात अतिक्रमणाच्या कारवाईवेळेस जप्त केलेल्या स्टोव्हनं पेट घेतला. पुण्यातील लक्ष्मी रोडवरील घटना. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. सोलापूर शहरामध्ये गहाळ झालेले किंवा चोरीला गेलेले तब्बल 231 मोबाईल पोलिसांकडून हस्तगत. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची माहिती. तर CEIR पोर्टलद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास. वाशिममध्ये चोऱ्यांचं सत्र सुरूच. साईलीला नगरमध्ये घराचा कडिकोंडा तोडून चोरट्यांनी 1.25 लाख लांबवले. लक्ष्मणराव एकाडे यांच्या घरी चोरी. सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा महामार्गालगत साळिस्ते गावात मृतदेह आढळल्याचे प्रकरण. मृतदेह बंगळुरूतील श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न. भिगवणमध्ये महिलेचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून ओढ्याखाली फेकला. आरोपीला 24 तासात पोलिसांनी केलं अटक. महिलेच्या टॅटूवरून पोलिसांना संशय, तर 24 तासात खुनाचा उलगडा. दौंडच्या पाटस टोलनाक्यावरती टोळक्याकडून कार चालकाला मारहाण. कार चालकानं शिवीगाळ केल्याचा आरोप. टोलनाक्यावर गाडी थांबवून चालकाला मारहाण. धुळ्याच्या शिरपूर शहरात ATM फोडून लूट, तर रात्री 2 ते 2:15 दरम्यानची घटना. 4 जणांनी 4चाकी वाहनातून येत गॅस कटरच्या साहाय्याने ATM लुटलं. लूट करून जाताना पाठलाग करणाऱ्या वाहनाला धडक.
बुलढाण्यात खामगाव ते शेगाव रोडवरती कारचा भीषण अपघात. भरधाव कारनं मालवाहू वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद. अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी. दीपावलीच्या सुट्ट्या असल्यानं चांदवड येथील रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दररोज तब्बल 10 ते 15 हजार भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल. शुक्रवारपर्यंत तब्बल 1 लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अक्कलकोटला भाविकांची मोठी गर्दी. महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील भाविक दर्शनासाठी दाखल. स्वामी समर्थ मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून